आत्ता थोड्या वेळापूर्वीच अत्यंत दुःखद बातमी फेसबुकच्या माध्यमातून कळाली. अनेक अफवा पसरत असतात असं समजून खरं खोटं पाहो म्हणून आदरणीय प्राध्यापक अशोक नारनवरे सरांना मी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की होय, ही बातमी खरी आहे आणि उद्या 11 वाजता त्यांच्या जन्मगावी कवठा तालुका औसा या ठिकाणी अंत्यविधी होणार असल्याचंही कळालं. खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्यातील मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील एक ज्ञानयोगी हरपलेला आहे. एक कर्मयोगी आज आपल्यात नाही. एक शेकडो हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणारा एक प्रकाशयात्री आपल्यातून हरवल्याचं प्रचंड मोठं दुःख लातूर जिल्ह्याला आहे, मराठवाड्याला आहे, महाराष्ट्राला आहे आणि ज्ञानावर प्रेम करणाऱ्या सर्व माणसाला या घटनेमुळे प्रचंड दुःख झालेलं आहे. खूप काही आठवणी आदरणीय जनार्दन वाघमारे सरांच्या संदर्भात या ठिकाणी या प्रसंगी दाटून येतात. थोडंसं व्यक्त व्हावं, मन मोकळं करावं आणि आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांच्या संदर्भातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या मांडून मनातल्या दुःखाला, भावनेला वाट मोकळी करावी म्हणून मी आदरणीय शिवाजीराव जाधव सरांनाही फोन केला. त्यांना ही बातमी माहिती नव्हती. माननीय अजयजी सावरीकर साहेब यांना फोन केला. घटना सत्य असल्याचं कळालं आणि ते म्हणाले की मी तिकडेच निघालो आहे. खूप वर्षापूर्वी मी एक चारोळी काव्यसंग्रह लिहिला होता, याला जीवन ऐशी नाव. त्या संदर्भात अभिप्राय घ्यावा म्हणून मी आदरणीय जनार्दन वाघमारे सरांकडे गेलो होतो. एक अत्यंत स्पष्ट बोलणारा व्यक्ती आणि समोरच्याला काय वाटेल याच्यापेक्षाही खरं बोलणारं व्यक्तिमत्व. ते म्हणाले की मी अशा चारोळी काव्यसंग्रहाला प्रस्तावना देत नाही आणि माझा स्वभाव असा आहे की मी वाचल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देत नाही. मी म्हटलं सर, आपल्या या स्पष्टपणाचं स्वागत आहे, मला खूप आनंद वाटला, पण तुम्ही वाचून बघावं. तुम्ही अभिप्राय नाही दिला तरी चालू शकतो. ते म्हणाले की बाबा तुम्ही कवी लोक खूप घाई करता, लवकर पाहिजे असं म्हणता. तेव्हा मी वाघमारे सरांना म्हणालो की सर तुम्ही 5 वर्षांनी द्या, मला काहीच घाई नाही. तेव्हा वाघमारे सर हसले आणि घरी गेल्यानंतर चहापान झाला आणि मी निघून गेलो. काही दिवसानंतर सरांचा फोन आला. मी पुस्तक वाचलोय, खूप छान लिहिलास. खरं तर मी आतापर्यंत कुठल्याच चारोळी काव्यसंग्रहाला अभिप्राय दिलेला नाही, परंतु तुझा काव्यसंग्रह खूपच छान आहे, मला आवडला. म्हणून त्यांनी 3-4 पानाचा अभिप्राय आणि प्रस्तावना त्या काळामध्ये मला दिलेली होती. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. दुसरी एक जी आठवण आहे, डॉक्टर प्रकाश शेरे यांच्या गिनीज बुक रेकॉर्डवर आधारित त्यांच्या जीवनावरची आत्मकथा मी शब्दबद्ध केली आणि डॉक्टर प्रकाश शेरे सर आणि मी आदरणीय जनार्दन वाघमारे सरांच्या घरी पोहोचलो. त्यांचा सल्ला घेतला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी सुचवल्या आणि जवळपास आदरणीय जनार्दन वाघमारे सरांनी 15 पानाची प्रस्तावना त्या पुस्तकाला दिली. अगदी भरभरून ते त्या पुस्तकाबद्दल लिहिते झाले. त्या पुस्तकाला श्रीपाल सबनीसांची 13 पानाची प्रस्तावना आहे आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांची 5 पानाची प्रस्तावना आहे. आकाशझेप नावाची आत्मकथा आणि श्रीपालजी सबनीसोबतच डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनीही त्या पुस्तकाला आपला अभिप्राय दिलेला होता. तिसरी एक अत्यंत महत्त्वाची आठवण आहे की काल परवा प्रकाशित झालेलं तेरणेचा कर्मयोगी माननीय ॲडव्होकेट किशनरावजी सावरीकर साहेबांच्या आयुष्यावरील तेरणेचा कर्मयोगी हा ग्रंथ आणि त्याच्यावरची डॉक्युमेंटरी, त्या डॉक्युमेंटरीचं प्रकाशन आणि उद्घाटन माननीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते झालेलं होतं. पुस्तकाचं प्रकाशन माननीय जनार्दन वाघमारे सर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं होतं. तर तेरणेचा कर्मयोगी स्वर्गवासी ॲडव्होकेट किशनरावजी सावरीकर साहेबांच्या त्या पुस्तकाला त्यांनी मुलाखत दिलेली होती. त्या मुलाखतीचा अनुवाद करण्याचं भाग्य मला लाभलं
आणि प्रदीर्घ अशा पद्धतीची प्रस्तावना त्यांनी दिलेली होती. आणि या विषयावर जवळपास 1 तासाची मुलाखतही मी घेतलेली होती. कदाचित ती त्यांच्या आयुष्यातली शेवटची मुलाखत होती आणि सावरकर साहेबांचा कार्यक्रम हा त्यांच्या आयुष्यातला जाहीर कार्यक्रम म्हणून शेवटचा कार्यक्रम होता. आणि त्या पुस्तकाला जे त्यांनी लेखन केलं तेही शेवटचं लेखन होतं. जेव्हा त्यांची मी मुलाखत घेत होतो तेव्हा ते आनंदानं म्हणाले की मी आता 76वं पुस्तक लिहितो आहे. त्यावेळी सरांचं वयवर्ष 91 वर्ष होतं. 92 वर्षी त्यांचं दुःखद निधन. ह्या गोष्टी निश्चितच आम्हा तुम्हा सर्वांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. खऱ्या अर्थानं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांचं कार्य निश्चितच अविस्मरणीय अशा प्रकारचं कार्य राहिलेलं आहे. कुलगुरू म्हणून काम करत असताना त्यांनी विद्यापीठाच्या कार्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. दुसरं त्यांचं अत्यंत महत्त्वाचं लक्षात राहणारं कार्य म्हणजे अनेक विधायक उपक्रम विद्यापीठामध्ये राबवले. आणि या विधायक उपक्रमाबरोबरच आदरणीय जनार्दन वाघमारे सरांनी विद्यार्थ्याच्या आमूलाग्र बदलासाठी, त्याच्या एकूण जीवनमान उंचावण्यासाठी, शैक्षणिक जीवनमान घडवण्यासाठी जेवढं काही करता येईल त्या कार्यकाळामध्ये एक कुलगुरू म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. याचा विसर या प्रसंगी आम्हाला पडत नाही आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्था या अंतर्गत असलेले रायशी शाहू महाविद्यालय, या महाविद्यालयाचं नाव लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये आणि खऱ्या अर्थानं देशाच्या बाहेरही या रायशी शाहू महाविद्यालयाची ओळख निर्माण करण्यामध्ये अनेक लोकांसोबत खूप मौलिक असा सिंहाचा वाटा आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांचा होता. याचा विसर लातूरकरांना पडत नाही आहे. खऱ्या अर्थानं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेलं हे व्यक्तिमत्व अनेक ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड त्यांनी दूर केला आणि इंग्रजी भाषेबद्दलची आवड निर्माण केली आणि इंग्रजी साहित्याबद्दल आवड निर्माण केली. आणि मग अशा विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा अत्यंत आवडीचा विषय बनला. या विषयाबरोबरच या विषयामध्ये आणि अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या संधी असतात त्या संधीचं सोनं आपण कसं केलं पाहिजे हेही त्यांनी प्राध्यापक म्हणून असताना शिकवलेलं आहे. इथं प्राचार्य म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांनी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. मला आठवतं आहे की त्यांनी स्वतः मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की स्वर्गवासी ॲडव्होकेट किशनरावजी सावरकर साहेबांनीच मला प्राचार्य म्हणून या ठिकाणी बोलवलं, माझी नियुक्ती केली आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन, त्यावेळच्या सर्व विश्वस्तांना मान देऊन मी कुठले ग्रँट नसताना, कुठलेही पगार नसताना, त्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रायशी शाहू महाविद्यालयाचा गुणात्मक वाढ करण्यासाठी खऱ्या अर्थानं जीवाचं रान करून समर्पित भावनेने वाघमारे सरांनी जो वेळ दिला, जी या महाविद्यालयाला, विद्यार्थ्याला, प्राध्यापकांना शिस्त लावली ती वाखाण्याजोगी आहे. ती निश्चितच अत्यंत पराकुटीच्या भावनेतून त्यांनी शाहू महाविद्यालयाला वेळ दिलेला होता. हे सगळं करत असताना त्यावेळची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. बसवेश्वर महाविद्यालय त्या काळामध्ये होतं, दयानंद महाविद्यालय त्या काळामध्ये होतं, पण रजिस्टर झालेलं शाहू महाविद्यालय त्या काळामध्ये धडपडीच्या मार्गावरती होतं. अशा काळामध्ये शैक्षणिक जडणघडणीसाठी मूल्यात्मक आणि गुणात्मक अशा पद्धतीची वाढ या महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये आदरणीय जनार्दन वाघमारे सरांनी केली. हे एक अत्यंत मौलिक आणि अत्यंत महत्त्वाचं कार्य त्यांनी या काळामध्ये केलेलं होतं आणि म्हणून प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून त्यांची त्या काळातली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. अनेक वेगवेगळ्या विषयातील जबाबदारीच्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. लातूरमध्ये ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आणि खऱ्या अर्थानं शिक्षणातून दूर गेलेले विद्यार्थी, गॅप पडलेले विद्यार्थी, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. स्पर्धा परीक्षा का गरजेची आहे, स्पर्धा परीक्षेतून आपलं आयुष्य कसं घडू शकतं आणि अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला हक्क मिळतात, अधिकार मिळतात आणि त्या हक्क अधिकाराचा वापर वैयक्तिक जीवनातल्या प्रगतीबरोबरच अनेकांच्या आयुष्यामध्ये आपण मौलिक योगदान देऊन समाज आणि राष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं जडणघडणीमध्ये आपण आपली महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. म्हणून स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये विशेषतः रायशी शाहू महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये आदरणीय वाघमारे सरांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य या संदर्भामध्ये राहिलेलं आहे. एका अर्थानं लातूर नगरीमधील शैक्षणिक, सामाजिक, परिवर्तनवादी चेहरा, साहित्यिक जगताचा चेहरा बदलून टाकण्याचं काम आदरणीय जनार्दन वाघमारे सरांनी या काळामध्ये केलेलं होतं. खऱ्या अर्थानं उस्मानिया विश्वविद्यापीठाचे ते एकेकाळचे विद्यार्थी, त्यांना पंजाबमधील विश्वविद्यालय पटियाला या विश्वविद्यालयाच्या वतीनं त्यांना डिलीट पदवी ही प्रदान करण्यात आलेली होती.
अशा पद्धतीचे एक अत्यंत अभ्यासू चिंतनशील एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून आदरणीय जनार्दन वाघमारे सरांची कारकीर्द ही लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. अनेक भूमिका निभावत असताना आठवून जातं की एक प्राध्यापक ते लातूर नगरीचा नगराध्यक्ष ह्या दोन्ही भूमिका त्यांनी पेललेल्या होत्या. प्राचार्य ते कुलगुरू ही अत्यंत महत्त्वाची दोन मोठी पदं त्यांनी अत्यंत कुशलतेने निभावून खूप सुंदर अशा पद्धतीचं व्यवस्थापन प्राचार्य असताना त्यांनी शाहू महाविद्यालयात दिलेलं होतं. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी कुलगुरू म्हणून काम करत असताना त्यांची शिस्त, वक्तशीरपणा आणि सर्वांना सोबत घेऊन जे काही कार्य केलेलं होतं ते निश्चितच कुलगुरू पदाला शोभणारं होतं, कुलगुरू पदाची उंची वाढवणारं होतं. एक उत्तम लेखक म्हणून आणि एक खासदार म्हणून या दोन क्षेत्रातलेही त्यांचं कार्य एक बहुआयामी अशा पद्धतीचं कार्य होतं. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध अशा पद्धतीचा विचारवंत आणि व्याख्याता म्हणूनही त्यांचा कार्यकाळ हा निश्चितच सुवर्णकार्य राहिलेला आहे. प्राध्यापक ते नगराध्यक्षाच्या काळामध्ये आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, ज्येष्ठ विचारवंत आणि व्याख्याता म्हणून काम करत असताना त्यांनी खऱ्या अर्थानं लातूर नगरीचा सांस्कृतिक तळठाव ढवळून काढल्याचा अनुभव आम्हा तुम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. लेखक म्हणून आदरणीय जनार्दन वाघमारे सरांची भूमिका ही मराठी साहित्यामध्ये, इंग्रजी साहित्यामध्ये अत्यंत अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. अमेरिकन निग्रो साहित्यामध्ये साहित्य आणि संस्कृती या संदर्भामध्ये जे त्यांनी भाष्य केलं, त्यांनी जे लेखन केलं हे जागतिक स्तरावरचं लेखन होतं. आणि खऱ्या अर्थानं अमेरिकन साहित्यामध्ये पहिल्या फळीमध्ये ज्या काही मोठ्या लोकांनी लेखन केलं त्याच्यामध्ये आदरणीय जनार्दन वाघमारे सरांचं नाव ही खूप वरच्या स्तरावरती आहे. हा ग्रंथ अमेरिकन साहित्यामध्ये एक अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचा ग्रंथ राहिलेला आहे. या ग्रंथावरचं भाष्य हे जागतिक स्तरावर स्वीकारलं गेलेलं आहे. अशा पद्धतीचे ते साहित्यिक होते. शिक्षणावर लेखन केलेलं आहे, समाज जीवनावर लेखन केलेलं आहे. साहित्यिक जीवनामध्ये दलित साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल आणि इंग्रजी साहित्यातले अनेक अनुवाद असतील, इंग्रजी साहित्यातलं लेखन असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांचा चिंतनाचा विषय होता. महाराष्ट्रातील जडणघडण, महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण, परिवर्तनाची नेमकी दिशा काय असायला पाहिजे, येणाऱ्या काळातील शिक्षणाच्या समोरची आव्हानं असतील, सामाजिक आणि राजकीय जीवनातील आव्हानं असतील, या विषयावरही त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. लोकशाही या विषयावरही त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राजघटना या विषयावरही त्यांनी शेकडो व्याख्याने दिलेली आहेत आणि अनेक ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी लेखन केलेलं आहे. 75 पुस्तकानंतर 76वं पुस्तक लिहित होतो म्हणजे आयुष्यभर प्रदीर्घ लेखन, अनेक ठिकाणची व्याख्याने, अनेक ठिकाणचे कार्यक्रम, अशा पद्धतीने त्यांचं संपूर्ण जीवन भारावून गेलेलं होतं. आम्हा तुम्हा सर्वांना आपल्या विचाराने त्या व्यक्तीने भारावून टाकलेलं होतं. त्यांचं प्रवास वर्णन खूप गाजलेलं होतं. ज्ञानविज्ञानाच्या देशात आणि बखर एका खेड्याची जडणघडण, खेड्याचं जीवन आणि खेड्यातले एकूण सामाजिक माहिती आहे. म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती असेल, त्यांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार यांच्यावरचं त्यांचं लेखन असेल, अशा विविध अंगानं त्यांनी लेखन केलेलं आहे. लातूर जिल्हा असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, या ठिकाणच्या अनेक साहित्य संमेलनामध्ये मार्गदर्शकांची, व्याख्यात्याची आणि संमेलनाध्यक्षांची भूमिका त्यांनी चोख बजावलेली आहे. शेकडो हजारो विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत मौलिक योगदान देणारं हे व्यक्तिमत्व, सामाजिक जीवनामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते घडवणारं, त्यांना दिशा देणारं हे व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रामध्ये अनेकांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. अनेक लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये कर्तृत्ववान माणसं त्यांनी घडवली, त्यांना पुढं केलं, त्यांना खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला, त्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या कार्यामध्ये योग्य दिशा दिलेली आहे. अनेक लेखक आणि अनेक साहित्यिक त्यांच्या मार्गदर्शनामुळे निर्माण झालेले आहेत. अनेक ग्रामीण भागातल्या आणि अत्यंत प्रतितेज अशा प्रकारच्या लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना देणे, अभिप्राय देणे, अशा प्रकारचा हा साहित्ययोगी, एक कर्मयोगी, एक ज्ञानयोगी, एक प्रकाशयात्री आमच्या तुमच्या आयुष्यातून हरपलेला आहे. ही लातूर जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी खूप मोठी हानी आहे. आणि म्हणून या प्रसंगी मी स्वतः जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीनं प्रदेश प्रवक्ता म्हणून आणि संत गाडगेबाबा प्रबोधन मंचाचं काम करत असताना राष्ट्रीय महासचिव म्हणून आदरणीय कर्मयोगी, ज्ञानयोगी डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांच्या दुःखद निधनाबद्दल या ठिकाणी शोक व्यक्त करतो, या ठिकाणी दुःख व्यक्त करतो. कधीच न भरून येणारी लातूर जिल्ह्याची
साहित्यिक क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली हानी झालेली आहे. अशी माणसं शतकामध्ये घडत असतात. अशी माणसं घडत असताना अवतीभोवतीचा प्रचंड मोठा अनुभव त्यांच्यासोबत असतो. एका अर्थाने अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व म्हणजे चालतं बोलतं ते ज्ञानाचं झाड असतं, चालतं बोलतं ते विद्यापीठ असतं. असं आमच्या तुमच्यातलं एक विद्यापीठ हरवल्याचं दुःख निश्चितच कवठा नगरीला आहे, लातूर नगरीला आहे, धाराशिव नगरीला आहे, मराठवाड्याला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सुपुत्र असतील, त्यांचे मुले असतील, त्यांच्या सुना असतील, वाघमारे परिवार असेल, या दुःखातून सावरण्याचं आत्मिक बळ सर्वशक्तिमान परमेश्वर निर्मिक त्यांना देऊ, अशा पद्धतीच्या भावना श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी मी अर्पण करतो. औराद नगरीच्या वतीनं, तळखडा नगरीच्या वतीनं मी या ठिकाणी ह्या भावना व्यक्त करतोय. समग्र जीवनातील वेगळ्या विविध समाजातल्या स्तरातल्या लोकांच्या भावना म्हणून मी या ठिकाणी ह्या भावना व्यक्त करतोय. आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर आता पुन्हा आपल्याला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी, साहित्यिक ठिकाणी, विचाराच्या ठिकाणी कधीही आपल्याला ते आता पाहायला मिळणार नाहीत. परंतु जरी एका अर्थानं एका कर्मयोगाचा, एका ज्ञानयोगाचा, एका प्रकाशयात्रेचा अस्त झालेला असला तरी आदरणीय जनार्दन वाघमारे सरांच्या अवतीभोवती शेकडो हजारोंच्या संख्येने त्यांनी आपले कार्यकर्ते निर्माण केलेत, त्यांना विचार दिला. त्यांचा वारसा झोपणारे अगदी नागराव कुंभार सरांपासून आमचे मित्र विवेक सौताडकर सरापर्यंत, अशोक नारायण सरापर्यंत त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे चालणारी ही मंडळी निश्चितच त्यांचा परिवर्तनवादी विचार, त्यांचा विवेकवादी विचार, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांच्या शिक्षणातील आत्मचिंतन, सामाजिक आत्मचिंतन, विविध क्षेत्रातील आत्मचिंतनाचे विषय घेऊन ही मंडळी पुढच्या काळामध्ये त्यांच्या विचाराचा वारसा चालवतील असा आशावाद निश्चितच या ठिकाणी मी व्यक्त करतो. म्हणून एखादी व्यक्ती जन्माला येते, वाढते, निघून जाते, परंतु त्या व्यक्तीचं कार्य, त्या व्यक्तीच्या आठवणी, त्या व्यक्तीचे विचार आणि त्या व्यक्तीने समाजासाठी जे दिलेले योगदान असतं, ते योगदान, ते विचार कधीही कुणालाही पुसता येत नाहीत. ते योगदान, ते विचार निश्चितच अक्षय असतात, अविस्मरणीय असतात आणि त्या व्यक्तीच्या नंतरही नंदादीप बनून अवतीभोवतीच्या जगाला प्रकाशमान करण्याचं काम करत असतात. अशा प्रकारचा एक प्रकाश आजही आमच्या तुमच्या हृदयामध्ये कार्याच्या रूपानं एक राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आणि सामाजिक जीवनामध्ये, साहित्यिक जीवनामध्ये, एकूणच समग्र जीवन पद्धतीमध्ये त्यांनी केलेलं कार्य हे बहुआयामी होतं. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विचाराच्या रूपाने निश्चितच आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये जिवंत राहणार आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत असताना निश्चितच भावना दाटून येत आहेत. अतिव दुःख होत आहे. त्यांच्या कार्याला आम्ही तुम्ही सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहोत. थांबतो.